हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर्स बघितले. आता आपल्याला या लेक्चरला क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बघायचे. आता पॉलिमरचं क्लासिफिकेशन खूप साऱ्या पॉईंट्समध्ये झालेलं आहे. जसं तुम्हाला समोर दिसतंय, बेस्ड ऑन सोर्स, बेस्ड ऑन मोनोमर्स अँड बेस्ड ऑन स्ट्रक्चर अँड बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि लास्ट वन आहे बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. तर या 5 पॉईंट्समध्ये आपण क्लासिफिकेशन डिव्हाइड केलेलं आहे पॉलिमर्सचं. तर आपण ते आज पाहूया. फर्स्ट स्लाइड आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स. आता आपलं सोर्स म्हणजे काय, ओरिजिन. पॉलिमर कुठून आलं, कसं आलं ते बघण्यासाठी आपण त्याचं एक क्लासिफिकेशन केलं बेस्ड ऑन सोर्स. त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत. फर्स्ट वन आहे नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे रबर, प्रोटीन अँड सेल्युलोज. सेकंड वन आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर अँड त्याचं एक्झाम्पल आहे सेल्युलोज. आणि थर्ड वन आहे सिंथेटिक पॉलिमर, दॅट इज मॅन मेड पॉलिमर. आता आपण वन बाय वन बघूया. तर फर्स्ट वन आहे नॅचरल पॉलिमर्स. तर नॅचरल पॉलिमर्स म्हणजे काय, जे नॅचरली ऑकरिंग असतं, प्लांट पासून मिळतं आपल्याला किंवा ॲनिमल्स पासून मिळतं, जे आपल्याला नॅचरली अवेलेबल असतं, त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल पॉलिमर्स. त्याचं एक्झाम्पल आहे सिल्क, वूल, नॅचरल रबर अँड सेल्युलोज और स्टार्च. हे आहेत नॅचरल पॉलिमर, जे आपल्याला कसं मिळतं, नॅचरली मिळतं. जे खाली पिक्चरमध्ये जे दिसतंय ते आहे नॅचरल पॉलिमर. आणि सेकंड वन आहे सिंथेटिक पॉलिमर. आता जे नॅचरल पॉलिमर जे असतात ते आपल्याला नॅचरली मिळतात, पण सिंथेटिक पॉलिमर जे असतात ते आपण मॅन मेड असतात, ते आपण लॅबमध्ये बनवतो. म्हणजे त्याचे रिॲक्शन्स वगैरे करून आपण मॅन मेड आहेत ते लॅबमध्ये बनवतो. पॉलिमर सिंथेसाइज इन लॅबोरेटरी फ्रॉम लो मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स. जे लो मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स असतात त्याच्यापासून आपण सिंथेसिस करून पॉलिमर बनवतो, आर कॉल्ड ॲज सिंथेटिक पॉलिमर्स. एक्झाम्पल नायलॉन, टेरिलिन, पॉलिथिलीन. जे आपण क्लॉथ्स वापरतो, नायलॉनचे, टेरिलिनचे, पॉलिथिलीनचे, ते आपल्याला सिंथेटिक पॉलिमर्स म्हणून यूज करतो आपण ते. आणि जे सगळ्यांना माहितीच आहे असं पीव्हीसी, जे आपण शेतीमध्ये पीव्हीसी पाईप वापरतो त्याला आपण सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हणतो, जे मॅन मेड आहे, नॅचरली ऑकरिंग नाही. आणि लास्ट वन सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता सिंथेटिक पॉलिमर म्हणजे नॅचरली ऑकरिंग आणि सिंथेटिक म्हणजे लॅबमध्ये तयार केले. आता सेमी सिंथेटिक म्हणजे काय, the polymers obtained by simple chemical treatment. The polymers obtained by simple chemical treatment of natural polymer to improve their physical properties like lusters, nature, tensile strength are called as semi-synthetic polymer. Example, cellulose. नेक्स्ट स्लाइड आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टाइप ऑफ मोनोमर्स. आता त्याचे 2 टाइप्स झालेले. जसं तुम्हाला सांगितलं, पॉलिमर्स म्हणजे काय असतं, एक नंबर ऑफ मोनोमर्स जे असतात ते जॉईंट टुगेदर त्यांचे एक स्ट्रेट चेन तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, एक पॉलिमर्स झाला. नंबर ऑफ मोनोमर्स अटॅच होऊन एक पॉलिमर तयार होतो. आता आपल्याला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाइप ऑफ मोनोमर्स, वेगवेगळ्या टाइपचे पण मोनोमर असू शकतात किंवा सेम टाइपचे पण असू शकतात. जसं आपण एक्झाम्पल बघितलं, पॉलिथिलीन कसं आहे, होमोपॉलिमर, ज्याच्यामध्ये इथिलीन मॉलिक्यूल जे आहेत ते सेम युनिट एकमेकांना अटॅच होऊन एक लॉंग चेन बनते, त्याला आपण होमोपॉलिमर म्हणतो. तसंच कोपॉलिमरमध्ये काय होतं, डिफरंट युनिट्स जे आहेत किंवा डिफरंट मोनोमर्स जे आहेत ते अटॅच होऊन एक लॉंगेस्ट चेन बनते, त्याला आपण कोपॉलिमर्स म्हणतो. एक्झाम्पल आहे पॉलिस्टर्स लाईक ग्लॅप्टॉन. नेक्स्ट स्लाइडमध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. आता आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चरने पाहूया. स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमरचे स्ट्रक्चर असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे लिनियर पॉलिमर्स. लिनियर पॉलिमर्सचं एक्झाम्पल आहे पॉलिथिलीन. तुम्हाला जसं आत्ताच सांगितलं, जस्ट नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्यूल काय होतात, जॉईंट होतात आणि एक लॉंगेस्ट स्ट्रेट चेन तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिमर. लॉंग चेन, स्ट्रेट चेन ऑफ पॉलिमर. लॉंग किंवा अँड स्ट्रेट जर असेल चेन, त्याला पॉलिमर्सला काय म्हणतो आपण, लिनियर पॉलिमर. आणि सेकंड आहे ब्रांच पॉलिमर्स. लिनियर चेन्स हॅव्हिंग सम ब्रांचेस. जी लिनियर चेन आपण बघितली आता, स्ट्रेट चेन, त्याला थोडेफार ब्रांचेस असतात, त्याला आपण काय म्हणतो, ब्रांच चेन पॉलिमर किंवा त्याला आपण लो डेन्सिटी पॉलिथिलीन पण म्हणतो. आणि थर्ड वन आहे क्रॉस लिंक पॉलिमर. त्याच्यामध्ये काय असतं, कंटेन स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात बिटवीन व्हेरियस लिनियर पॉलिमर चेन्स. एक्झाम्पल बॅकेलाइट. आता हे 3 पॉईंट जे बघितले आपण, लिनियर पॉलिमर, ब्रांच पॉलिमर आणि क्रॉस लिंक पॉलिमर, त्याचे आपण स्ट्रक्चर नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. हे आहे बेस्ड ऑन स्ट्रक्चर, जे आता आपण बघितलं, याच्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. लिनियर पॉलिमर काय सांगितलं त्यांनी, मॉलिक्यूल फ्रॉम लॉंग चेन विदाउट ब्रांचेस. फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय
एक स्ट्रेट चेन दिसती, त्याच्यामध्ये कुठलीही ब्रांच नाहीये किंवा काही एखादा सबस्टिट्यूएंट ऍड नाहीये तुम्हाला, म्हणजे ब्रांच नाही, ते एकदम लिनियर आहे, स्ट्रेट चेन आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण लिनियर पॉलिमर. आणि सेकंड वन आहे ब्रांच पॉलिमर. ब्रांच पॉलिमर मध्ये बघा एक स्ट्रेट चेन आहे आणि त्याला थोड्याफार ब्रांचेस अटॅच आहेत, तिथं 3 ब्रांच दाखवले तुम्हाला, ऑदर किंवा सबस्टिट्यूट म्हणतो आपण त्याला, तर 3 ब्रांचेस अटॅच आहेत त्याला, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो ब्रांच पॉलिमर. आणि थर्ड वन आहे क्रॉस लिंक पॉलिमर. ते बघा 3 to 4 जे स्ट्रेट चेन आहेत त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण क्रॉस लिंक पॉलिमर म्हणतो. इट इन्क्लूड इंटरकनेक्शन्स बिटवीन चेन्स, 2-3 चेन्स मध्ये इंटरकनेक्शन झालेलं दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि लास्ट वन आहे नेटवर्क पॉलिमर. नेटवर्क पॉलिमर मध्ये काय दाखवले, अक्रॉस लिंक पॉलिमर दॅट इन्क्लूड्स न्यूमरस इंटरकनेक्शन्स बिटवीन चेन्स. आता याच्यामध्ये खूप साऱ्या चेन्स आहेत दिसत आहेत तुम्हाला, जसं आपलं नेटवर्क म्हणतो आपण, नेट जे म्हणतो त्याच्यामध्ये एक असं जाळं तयार झालेलं आहे, त्याला नेटवर्क पॉलिमर्स आपण असं म्हणतो. आता हे जे आहेत लिंक पॉलिमर, लिनियर पॉलिमर म्हणजे स्ट्रेट चेन पॉलिमर, ब्रांच पॉलिमर, क्रॉस लिंक पॉलिमर आणि नेटवर्क पॉलिमर, हे स्ट्रक्चर बघितल्यावर तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. जसं तुम्हाला आता याच्यामध्ये दिसतंय बघा, इथे एकदम स्ट्रेट चेन दाखवली, एकदम स्ट्रेट आहे, कुठलीही याच्यामध्ये बघा कशा ब्रांच दाखवल्यात, अशा 2-3 ब्रांच दाखवल्यात आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रेट चेन आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला काय होतंय, कुठलीही ब्रांच त्याला अटॅच नाहीये, एकदम स्ट्रेट आहे. जसं पॉलिथिलीन मॉलिक्युलचं सांगितलंय तुम्हाला, इथिलीन नंबर ऑफ मोनोमर्स जे आहेत इथिलीनचे ते एकमेकाला अटॅच झाले आणि त्याच्यापासून एक स्ट्रेट चेन तयार झाली, त्याला काय म्हणतो आपण लिनियर पॉलिमर. आणि दुसरं जे आहे कोणतं, आपण पॉलिस्टर सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काय एक स्ट्रेट चेन असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट किंवा मोनोमर साईडला अटॅच झालेले असणार त्याला, म्हणजे थोड्याशा ब्रांच ज्या दिसतात आपल्याला ट्रीला जशा दिसतात तशा ब्रांच इथं दिसणार तुम्हाला, त्याला आपण काय म्हणतो ब्रांच पॉलिमर. तिथं का सांगितलेलंच आहे, मॉलिक्युलर हॅव्हिंग ब्रांच पॉइंट दॅट कनेक्ट 3 or more सेगमेंट्स म्हणतात त्याला. जे सेगमेंट्स असतात स्ट्रेट चेनला, जर एखादा सेगमेंट असेल, ही जी स्ट्रेट चेन आहे त्याला जर एखादा सेगमेंट अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो ब्रांच पॉलिमर म्हणतो. आणि आता थर्ड वन आहे क्रॉस लिंक पॉलिमर. त्यांनी काय सांगितले, इट इन्क्लूड इंटरकनेक्शन बिटवीन चेन्स. ज्या याच्यामध्ये ज्या चेन आहेत, जी ही चेन दाखवली 1 नंबरची, तशा 2-3 चेन, खूप साऱ्या चेन जर अटॅच झाल्या आणि त्याच्यामध्ये जर इंटरकनेक्शन झालं, एखादा सेगमेंट्सनी इंटरकनेक्शन झाले, म्हणजे अशा स्ट्रेट चेन जर असेल त्याच्यामध्ये इंटरकनेक्शन झालेलं दिसतंय बघा तुम्हाला इथं 1 2 3 4 5 इथं. आता हे 5 सेगमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये दाखवलेत तुम्हाला, तर त्यांचं काय झालंय, ह्या स्ट्रेट चेन आहेत आणि ह्या 5 सेगमेंट्स त्याच्यामध्ये काय झालंय इंटरकनेक्शन झालंय आणि तुमचा क्रॉस लिंक पॉलिमर तयार झाला. क्रॉस लिंक पॉलिमर हे जे आहेत तुमचे हे सेगमेंट्स आहेत, जसं इथं वरती सांगितलं एकदम स्ट्रेट चेन होती, याला सेगमेंट्स अटॅच झाले आणि याच्यामध्ये ते सेगमेंट 2-3 चेन एकत्र आले आणि त्याच्यामध्ये सेगमेंटनी काय केले क्रॉस लिंक किंवा इंटरकनेक्शन केले, दोघांमध्ये अटॅच झाले, ते 2 चेनला अटॅच केले सेगमेंट्सनी, त्याला आपण काय म्हणतो क्रॉस लिंक पॉलिमर. आणि थर्ड वन आहे, लास्ट वन आहे नेटवर्क पॉलिमर. नेटवर्क पॉलिमर मध्ये बघा कसं दिसतं, एकदम जाळ्या टाइप दिसते, नेटवर्किंग दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये, म्हणजे खूप साऱ्या चेन ज्या आहेत त्या एकदम मिक्स झाल्यात, आपण एकदम गुंतागुंतीचं म्हणतो तसं एकदम मिक्स झाल्यात. त्यांनी सांगितलं अ क्रॉस लिंक पॉलिमर दॅट इन्क्लूड न्यूमरस इंटरकनेक्शन बिटवीन चेन्स. याच्यामध्ये खूप सारे इंटरकनेक्शन झाले चेन्सचं, कुठली चेन कुठं जाते काय होती ते काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला इंटरकनेक्शन झालेलं दिसते म्हणून त्याला इंटरकनेक्शन पॉलिमर किंवा म्हणतात, आणि किंवा नेटवर्क पॉलिमर, खूप नेटवर्क पॉलिमर सुद्धा म्हणतात, ज्या कारण त्याच्यामध्ये पूर्ण क्रॉस लिंकेज दिसते तुम्हाला. जसं इथं थोडेफार सेगमेंट दिसत होते वरती, तसे याच्यामध्ये खूप सारे आहेत, ते ओळखत नाहीये स्ट्रेट चेन कुठून कुठे गेली, ब्रांच कोणती आहे, सेगमेंट्स कोणता आहे हे याच्यामध्ये दिसत नाहीये, म्हणून याला नेटवर्क पॉलिमर असं म्हणतात. अशा प्रकारे बेस्ड ऑन स्ट्रक्चरचे लिनियर पॉलिमर, ब्रांच पॉलिमर, क्रॉस लिंक पॉलिमर आणि नेटवर्क पॉलिमर आहेत. आता तुम्हाला पॉलिमर म्हणजे काय हे कळत असेल. पॉलिमर म्हणजे काय असतं, लॉंगेस्ट चेन ऑफ मोनोमर, आणि ते मोनोमर डिफरंट पण असू शकतात आणि सेम पण असू शकतात, इथिलीन सारखे सेम पण असू शकतात किंवा अदर पण असू शकतात. जसं इथिलीनला आपण होमोपॉलिमर म्हणतो, तसंच आपण कोपॉलिमर पण आहेत, ज्याच्यामध्ये डिफरंट टाइप्सचे मोनोमर आपण अटॅच करू शकतो किंवा अटॅच आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स आहेत. आपण आता बघितलंय फर्स्ट क्लासिफिकेशन मध्ये बेस्ड ऑन सोर्स, नॅचरल पॉलिमर, सेमी सिंथेटिक पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर, आणि बेस्ड ऑन मोनोमर्स, तर मोनोमर्स मध्ये होमोपॉलिमर्स आणि कोपॉलिमर्स, आणि लास्ट वन बघितलं आपण बेस्ड ऑन स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर मध्ये
आपण जे पॉलिमरचे स्ट्रक्चर आहे ते कसे बनतात, ते कसे आहेत त्याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन केले. लिनियर पॉलिमर, ब्रांच पॉलिमर, क्रॉस लिंक पॉलिमर आणि नेटवर्क पॉलिमर. ठीक, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले क्लासिफिकेशन पाहू.